तर नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या हलक्या फुलक्या कौटुंबिक मराठी चित्रपटाबद्दल. हा चित्रपट सासू सुने यांच्यातील नात्यावर आधारित आहे. घरातील छोटे मोठे गैरसमजुती, विनोदी प्रसंग आणि भावनिक क्षण यांचा छान मिलाप या कथेत पाहायला मिळतो. सासू सून यांच्यातील टोमणे, संवाद आणि शेवटी नात्यात येणारी समजूतदारपणा ही या चित्रपटाची खासियत आहे. विनोद साधा, घरगुती आणि सर्व वयोगटांसाठी योग्य आहे. काही प्रसंग भावनिकही आहेत, जे नात्यांची खरी किंमत दाखवतात. पूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा मनोरंजक चित्रपट आहे. कथेची मांडणी हलकी आणि सोपी असल्यामुळे प्रेक्षक सहजपणे जोडले जातात. विशेषतः महिलांना आणि कौटुंबिक प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त आवडू शकतो. जर तुम्हाला विनोदी आणि कौटुंबिक मराठी सिनेमा आवडत असेल, तर "अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई" नक्की पहा. तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चित्रपटाबद्दल आणखी बोलायचं झालं तर चित्रपटामध्ये सासू सून, सुनेचा नवरा मृत्युमुखी पडतात. म्हणजे सासू सून आहेत ना त्यांची म्हणजे दोघांचे पण नाही ना नवरे मृत्युमुखी पडतात एका प्रसंगामध्ये. तर तिथून पुढचा प्रवास की आता सासूबाईंना जागण्याची काय म्हणजे उमेदच नसते की आता कोणासाठी जागायचं, काय जागायचं. तर नंतर तिला कळतं की आपली सूनबाई प्रेग्नंट आहे. तर ती एवढी खुश होते की ते बाळ वाचवण्यासाठी जो प्रयत्न करते. पण काही कारणास्तव ते बाळ पडतं किंवा त्याचा गर्भातच मृत्यू होतो. तर तिथून पुढं कसं जागायचं की बाबा मग ते सांगते की लग्न वगैरे दुसरं कर. तुझं आयुष्य आहे, तुला खूप जगायचं आहे. तर बाकी मग ती काय निर्णय घेते, हेच पाहण्यासाठी आपल्याला चित्रपटगृहाचा आधार घ्यावा लागेल. बाकी चित्रपटाचं जी बांधणी आहे, तर ती काही ठिकाणी असं जाणून देते की म्हणजे की जगताना आपल्याला कोणाचीच गरज नाही. जसं की आता जे सूनबाई आहेत, तर त्यांचं असा दृष्टिकोन असतो की काय नवऱ्याची गरज आहे वगैरे नाही का, की जगू शकतो आपण असं. तर त्या टाईपचं जे निगेटिव्हिटी आहे, तर तीच कुठेतरी खटकते. बाकी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच नवीन-नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपल्या निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.